नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संभुतस्स. नमो बुद्धाय. जय भीम मंडळी. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंज्ञानमध्ये. मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण गेल्या काही काळापासून अग्रश्रावकांची, अग्र उपासक उपासिका, अग्रभिक्षुणी यांच्या जीवनीबद्दल माहिती घेत आहोत. खूप चांगल्या प्रकारे आपण बरेच थेरी किंवा उपासिका उपासक यांच्याबद्दल माहिती बघितलेली आहेत. त्यांच्या जीवनामध्ये काय काय चांगल्या घटना घडल्यात, त्यांना कसा धम्मसंवेग झाला, कसे ते धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले, आपण ते बघितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला काहीतरी मोटिवेशन मिळते, प्रेरणा मिळते की हो, असं कर्म केलं तर असं पुण्य मिळतं, असं पाप केलं तर अशा प्रकारे निर्यामध्ये सुद्धा जावं लागू शकतं. अशा प्रकारे खूप सारं मोटिवेशन आपण घेत आहोत. कुठून? पाली त्रिपिटकाच्या माध्यमातून. बरोबर. जर पाली भाषा शिकलोच नाही, पालीचा अभ्यास केलाच नाही, त्रिपिटक वाचलंच नाही, तर बाबासाहेबांनी दिलेला धम्म कशा प्रकारे अजून चांगल्या प्रकारे आपण कसं समजू शकतो? बरोबर. म्हणून पाली भाषा शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि अभ्यास करून घराघरामध्ये पाली कशी जाईल याच्यावरती सुद्धा आपण विचार केला गेला पाहिजे. धार्मिक प्रबोधन कसे होतील याच्यावर सुद्धा आपण विचार केला गेला पाहिजे. ठीक आहे. आज आपण भंते महाकස්සप यांच्याबद्दल एक अट्टकथा बघणार आहोत. धम्मपद अट्टकथा. आणि बघत असताना काही मुद्दे, काही गोष्टी असे महत्त्वाचे आहेत की जे थोडेसे तुमचे माझे डोळे उघडतील 2-3 दृष्टिकोनातून. पहिला दृष्टिकोन असा की भिक्षूची डेफिनेशन काय. एखादा भिक्षू चिवर घेतल्यानंतर जेव्हा खूप चांगल्या प्रकारे आपल्या पारामी पूर्ण करत आहे, त्या व्यक्तीला निब्बानाला लवकर जायचंय म्हणून त्याने गृहस्थ धर्म सोडून अंगावर चिवर घेतलेला आहे. बरोबर. अहरांत ध्वज घातलेला आहे, बुद्धांचं चिवर घातलेलं आहे. आणि असा व्यक्ती जेव्हा संघामध्ये जातो तेव्हा तो खूप चांगल्या प्रकारे त्याच्या 10 शिलांचं पालन करून त्याच्या 10 पारामी लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि इतरांपेक्षा आपण कसं लवकरात लवकर निब्बानापर्यंत जाऊ यासाठी तो व्यक्ती प्रयत्नशील असतो आणि असला पाहिजे. बरोबर. मग ह्या लोकांना मोटिवेशन कुठून मिळेल? भंते सारीपुत्त, भंते महामोगकल्याण, भंते महाकස්සप, भंते आनंद असे खूप सारे अग्रश्रावक आहेत, अग्रभिक्षू आहेत. बरोबर. यांच्या गुणांना बघून शिकून एखादा भिक्षू त्याला आत्मसात करू शकतो आणि लवकरात लवकर कसं आपण निब्बानाच्या मार्गावरती जाऊ, समत विपश्यना करू आणि आपलं अंतिम ध्येय जे निब्बान आहे त्याला प्राप्त करू. बरोबर. असंच प्रत्येकाचं चिवरधारी व्यक्तीचा विचार असला गेला पाहिजे. बरोबर. या उलट आपण जेव्हा गृहस्थ धर्म पाळत असताना, परिवाराचा संगोपन करत असताना कशा प्रकारे वेळात वेळ काढून धम्म श्रवण केलं पाहिजे. कालेन धम्मसा कच्छा, कालेन धम्म श्रवण, कसं प्रकारे आपण धम्माची चर्चा केली पाहिजे, धम्म ऐकला पाहिजे, धम्मावरती डिस्कशन केलं पाहिजे, आपले डाऊट्स क्लिअर केले गेले पाहिजे. आणि फक्त बोलायचं नाहीये तर हे धार्मिक बोलणं फार सोपं असतं, चर्चा करणं फार सोपं असतं. पण सील समाधी पय्येवरती उपासिकेंनी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्नशील असलं पाहिजे. बरोबर. हाच तर धम्म आहे. बरोबर. आणि मग जे शीलवान लोक आहेत, जे ब्रह्मचारी लोक आहेत, जे चिवरधारी लोक आहेत, जे एकभत्तिक लोक आहेत, जे विकाल भोजन खूप चांगल्या प्रकारे करतात, अशा शीलवान भिक्षू संघाला दान देऊन त्यांना पुण्यकर्म करण्यासाठी, त्यांना निब्बानाला जाण्यासाठी मदत करणं आणि आपली दान पारामी पूर्ण करणं असंच एक खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म आहे. बरोबर. आता ही आपली जबाबदारी की कसं आपण गृहस्थ राहून सुद्धा खूप सारं पुण्यकर्म करू शकतो. अशा प्रकारे आपण करू शकतो. 10 कुशल कर्म आहे. आणि भिक्षू जेव्हा चिवर अंगावरती घेऊन धम्माचं पालन करत असताना पारामी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची जबाबदारी काय असते, एखाद्या चिवरधारी व्यक्तीची जबाबदारी काय असते, कसा दृष्टिकोन असला पाहिजे, आज आपल्याला या धम्मपद अट्टकथेमधून कळेल. थोडी प्रस्तावना लांब लचक होती, पण का हे 2-3 दृष्टिकोन आपले चांगल्या प्रकारे क्लिअर झाले पाहिजे म्हणून थोडासा वेळ घेतला. आता आपण धम्मपद अट्टकथा बघूया. महाकස්සप भंतेची क्वालिटीज बघूया. आणि कशा प्रकारे उपासक तर राहू द्या, मनुष्य तर राहू द्या, देवता लोक, इंद्र, आता इंद्राचा उल्लेख आलेला आहे. हो, इंद्र आहे. आता या स्टोरीमध्ये इंद्र आहे. पटत नसेल तरी ऐका, बघा. आणि पटत नसेल तर बुद्धांनी त्यांचा धम्म काढा, ब्रह्मयाचन कथा वाचा आणि स्वतःचे डाऊट्स क्लिअर करून घ्या. ठीक आहे. त्रिपिटकामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टींचं वर्णन आहे. 31 प्रकारचे लोक काय असतात ते चांगल्या प्रकारे समजून घ्या. भगवानना लोकविधू का म्हणतात, बरोबर, हे पण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. आता इथे इंद्र कसं चालाकी करतो,
आणि भंतेंना मला दान द्यायचंय, मला पुण्य कमवायचंय म्हणून तो प्रयत्न करतो. आता इंद्राच्या 500 राण्या, 500 बायका तिथे, बरोबर, अप्सरा. त्याला सुद्धा असं वाटतंय की माझं पुण्य कमी आहे. इंद्राला असं वाटतंय की माझं पुण्य कमी आहे आणि म्हणून अशा शीलवंत भिक्षूला मी दान दिलं ना तर माझं पुण्य वाढेल, बरोबर. कामावचर लोक आहे, कामावचरामध्ये इंद्र पण येतो, बरोबर. आणि ह्या इंद्राला वाटते की त्याचं पुण्य कमी आहे, ठीक आहे, आणि म्हणून त्याला पुण्य कमवायचं आहे. तो त्याच्या बायकोला घेऊन, त्याच्या राणीला घेऊन तो धर्तीवरती येतो काहीतरी. आता तो आपण पूर्ण प्रसंग बघूया. जर इंद्राला वाटत असेल की त्याचं पुण्य कमी आहे तर आपण कोण, बरोबर. 70-80-100 वर्ष आयुष्य गुण आलेलो आपण, आपल्याला वाटतं की आपण खूप पुण्यवान आहोत, असं आहे तसं आहे, गाडी घोडी प्रॉपर्टी पैसा आहे. इंद्राकडे इतकं वैभव असून त्याला वाटतं की तो हीन आहे, त्याच्याकडे पुण्य कमी आहे, असं इंद्राला वाटतं. खूप छान स्टोरी आहे, नीट बघा. आता ही गाथा भगवंतांनी दिली बनते महाकश्यप यांच्यासाठी. तेव्हा भगवंत वेडूवनामध्ये होते आणि त्यांनी ही गाथा बनते महाकश्यप यांच्यासाठी म्हटली. कसं, एका दिवशी एकस्मिन दिवसे थेरो सत्ताह अच्छयेन निरोधा उत्थाय. 7 दिवसाच्या ध्यान साधनेमधून उठून, ठीक आहे, म्हणते महाकश्यप थेरो, म्हणते महाकश्यप 7 दिवस सलग ध्यान करत होते आणि 7 दिवसाच्या ध्यान नंतर निरोधा उत्थाय, ध्यानातनं उठून त्यांनी विचार केला. राजगहे सपदानं पिंडाय चरिसामिती निखमी. असा विचार करून ते निघाले. कसं की राजगृहामध्ये सपदानं पिंडाय, सपदानं कुठे शब्द ऐकलाय हा, ज्याने धुतांग शब्द, जे आपण धुतांग पाहिले 13 प्रकारचे, त्याच्यामध्ये सपदानंग शब्द ऐकलाय. कोणाला आठवतोय सांगा कमेंट बॉक्स मध्ये. सपदानंग म्हणजे काय सांगतो लगेच. सपदानंग म्हणजे चारिका करत असताना कुठलंही घर न सोडणं, बरोबर. एखादं गरीबाचं घर आलं, बरोबर, एक व्यक्ती चांगलं दान देत नाही त्याचं घर आलं, बरोबर, एखादा द्वेषी व्यक्ती असेल त्याचं घर आलं, ते स्किप नाही करायचं, सलग पिंडपात करत राहायचं. एक पण घर न सोडता, जोपर्यंत आपल्याला हवी ती मात्रा भोजनाची मिळत नाही तोपर्यंत समजा, बरोबर. असा विचार करून ते निघाले. तस्मिन पण समये, आता बघा, सक्कस देवरय्यो परिचारिका कुकुटपादनियो पंचसता अक्षरायो, अप्सरा. कोणाच्या? शक्र म्हणजे इंद्राच्या ज्या 500 राण्या होत्या, अप्सरा होत्या. कशा? कुकुट पादिनियो. एक शब्द बघा, कसं एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं. अर्थ असा, एखाद्या व्यक्तीचे तळपायच इतके गुलाबी असतील, ठीक आहे, अशा रंगाचे असतील तर ती व्यक्ती किती सुंदर असेल याची एक कल्पना करू शकतात. अशा एक नाही तर 500 अप्सरा ह्या शक्राच्या आता विचार करतायत. कसा विचार करतायत बघा. शक्र इंद्र आहे, बरोबर, देवांचा राजा इंद्र म्हणतो आपण. इंद्र, त्याच्या 500 अशा राण्या आहेत, अशा तशा अप्सरा आहेत, कामवचर लोकांमध्ये आहेत. ते काम वैभव तर असतंच, तसं इंद्राला सुद्धा आहे. ते लोक तिथे राहून, देवता लोकांमध्ये राहून काय विचार करतायत त्याच्या राण्या? थेरस्त पिंडपातंग दसाम. आम्हाला थेरांना महाकश्यपांना पिंडपात करायचं आहे. मग काय करतात? मग आता ह्या लोकांनी विचार केला की आता आम्हाला भंतेंना भोजनदान द्यायचं आहे. काय करतात? उत्साह जाता पंच पिंडपात सतानी सज्जित्वा आदाय अंतरा मग्गे ठत्वा बनते इमांग पिंडपातन गणत संगहं ना करोथ, संगहं नो करोथ ती वंदिसू. वंदना केली. काय केलं? तसा विचार केला आणि त्यांनी काय केलं? 500 पिंडपात बनवले. 500, ठीक आहे, 500 पात्रभर त्यांनी भोजन बनवलं आणि रस्त्यामध्ये येऊन भंतेना म्हणतात, भंतेजी, आमचं हे पिंडपात तुम्ही स्वीकार करा, ग्रहण करा आणि आम्हाला सुद्धा तुम्ही संघामध्ये प्रतिष्ठित करा, म्हणजे तुमचे उपासक, तुमची उपासिका बनवा, असा विचार करतात. आता देवता लोकांना काही अप्सरा आलेल्या आहेत आणि ते भंते महाकश्यप यांना भोजनदान देत आहेत. अशा वेळेस एखादा भिक्षू काय करेल? एखादा चिवरधारी व्यक्ती काय करेल? बरोबर, तेव्हाच सोडून द्या, आताच विचार करा. आता जर असं होत असेल, 500 श्रीमंत लोक एका व्यक्तीला दान द्यायला आलेत, भिक्षू, एखादा चिवरधारी व्यक्ती थेरो महाथेरो असेल, 500 श्रीमंत अब्जावधी लोक एका भिक्षूला दान देण्यासाठी आलेले आहेत आणि अशा वेळेस ते काय म्हणतील? विचार करा, बरोबर. आता भंते महाकश्यप यांनी काय म्हटलं असेल बघा. काय म्हणतात भंते महाकश्यपा? गच्छत तुम्हे अहं दुग्गतानं संगहं करिसामी. तुम्ही लोक जा, मी दुग्गतानं, जे दुर्गत आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्याकडे पैसे कमी आहेत,
जे निर्धन आहेत त्यांचा संघहंग मी करेल, त्यांना मी संघामध्ये प्रतिष्ठित करेल किंवा त्यांच्याकडनं मी भोजन घेईल, त्यांना जास्त पुण्य मिळावं म्हणून. बघा किती फरक आहे. हा बघा कसं, आता देवता लोकांना कोणी आलेलं आहे, कसा भोजन घेऊन आला असेल त्या व्यक्ती, विचार करा. आपण रोज जेवतो तसं देवता लोकातलं किती दिव्य असं भोजन असेल समजा. मध्ये कसं काय म्हणतात, हा तुम्ही जा, जे दुर्गत व्यक्ती आहेत, जे गरीब आहेत, ज्यांना इतकं दान देण्याची संधी मिळत नाही ना, त्यांच्याकडनं मी भोजन ग्रहण करेल असं. मग पण ते मा नो नासेथ संगहं नो करोथ, त्यांनी रिक्वेस्ट केली, नको नको पंतेजी असं करू नका प्लीज, तुम्ही आमचं हे भोजन स्वीकार करा, आम्हाला पण तुम्ही आशीर्वाद द्या, आम्हाला अनुकंपा करा. परत परत त्यांनी खूपदा याचना केली, पण आता भंतेजी थोडे वैतागले. कसं म्हणतात, थोडस अत्तनोपमान न जानाथ अपगच्छाथ आणि अच्छरंग बहरी, त्यांना हकलून लावलं एका प्रकारे की तुम्ही जा. हकलून लावलं थोडस, की तुम्हाला कळत नाहीये तुम्ही काय करताय, तुम्हाला ते तुमचं तुम्ही काय करतायत ना तुम्हाला कळत नाहीये. अत्तनोपमान न जानाथ, तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करताय, तुम्ही जा. आता भंत्यांनी थोडं फटकार लावलं तर ते थोडं त्यांना लाज वाटली. कसं, ता थेरस अच्छरंग सत्तंग सुतवा संथम संथंग भितवा सम्मुखात ठातून असंकंत्यू. आता भंतेने असं रागवलं किंवा झापलं थोडस, तर आता त्यांची काही भंते समोर उभं राहायची एकदम काही हिंमत नाहीये. तिकडनं ते निघाले पलायित्वा, ते निकडनं म्हणजे समजा पळाले, आणि देवलोकं गेव कत्वा, आता देवलोकामध्ये गेले सक्केन. मग आता देवलोकामध्ये गेले, शक्र विचारतोय, इंद्र विचारतोय, कहंगतात था, की तुम्ही लोक कुठे गेले होते, त्याने विचारलं. आता ते सगळं सांगतात, समापत्ती गोष्टीतस थेरस पिंडपातन वगैरे वगैरे. ठीक आहे, आम्ही तेरांना भोजन देण्यासाठी गेलो होतो. तो विचारतो तुम्ही दिलं का, तो म्हणतो गणनेतून न इच्छिती, त्यांनी तर घेण्यासाठी नकारच दिला, त्यांनी तर घेतलंच नाही. काय म्हणाले मग भंतेजी, ते म्हणाले दुग्धतानं संगहं करी सामे, मी अशा लोकांना देईल ज्यांना कधी पुण्याचा चान्स मिळत नाही, त्यांना खूप जास्त पुण्य पाहिजे असेल, अशा अशा लोकांकडे मी जाईल. अच्छा, मग तुम्ही कसे गेले म्हणे, तुम्ही कोणत्या अवतारामध्ये गेले असं इंद्र विचारतोय. तर इमिना एव देवा, की ह्या देवता लोकांच्या अवतारामध्ये आम्ही आम्ही असंच गेलो त्यांच्याकडे. मग इंद्र काय म्हणतो, तुम्हा तुम्हा दिसियो थेरस पिंडपात की दसंती, अरे तुम्हाला बघून भंते महाकස්සप कस काय तुमचा भोजन स्वीकारतील. असं एका एका अर्थाने असं की तुम्ही इतके भव्य दिव्य दिसत आहात, तुमच्याकडनं पुण्य का स्वीकारतील, तुमच्याकडे तर खूप सारं पुण्य आहे असं समजून भंतेने तुम्हाला फटकार लावली आहे. आणि ज्यांना पुण्याची खूप गरज आहे ना, भंते तिकडे गेलेत असं. मग आता इंद्र काय करतो बघा, इंद्र चतुर आहे, देवांचा राजा आहे. काय करतो, स्वतः असं एक रूप धारण करतो, जसा म्हातारा आहे, जीर्ण झालेला आहे, केस पांढरे झालेले आहेत, दात तुटलेले आहेत, शरीर झुकलेलं आहे, अशा प्रकारचं एक शरीराचं रूप बनवतो, स्वतः तसा एक रूप बनवतो. आणि त्याची जी जी मुख्य जी राणी असेल, जी अप्सरा असेल, तिला पण अशा म्हातारीसारखं एक रूप करून ते भंते ज्या मार्गाला जात आहेत त्या मार्गाच्या थोडस पुढे असं एखादी कुटी बनवून त्या कुटीच्या समोर असं काहीतरी काम करतायत, असं ते नाटक करतायत. ठीक आहे, असं ते नाटक करतायत कोण, इंद्र आणि त्याची एक तिकडची अप्सरा, दोघी तिथे असं म्हातारं होऊन ते काहीतरी नाटक करतात की बाबा आम्ही आमच्या घरकामामध्ये लागलेलो आहोत. ठीक आहे, आता बंदेने विचार केला की बाबा ज्यांना पुण्याची खूप गरज आहे, असे काही निर्धन लोक असतील त्यांच्याकडे मी जाईल, त्यांच्याकडनं भोजन स्वीकार करेल, त्यांना खूप सारे पुण्य मिळेल. पण ते जी अग्र आहेत, अरहंत आहेत, अग्रश्रावक आहेत, पण ते महाकसप आहेत. बुद्धांना 32 महापुरुष लक्षण होते, पण ते महाकसपांना सात सात होते. सारिपुत्र महामुग्र नाही तर 3-4च होते, पण ते महाकसप यांना 7 महापुरुष लक्षण होते. बुद्धांनंतर सगळ्यात जास्त महापुरुष लक्षण बनते महाकश्यपांना होते. विचार करा किती मोठी हस्ती आहे, किती मोठं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. असे आता काय करतात, निघतात आणि त्या मार्गावरती असं की बाबा मी कोणाकडनं भोजन स्वीकार करावं की ज्याला चांगल्या प्रकारे पुण्य मिळेल म्हणून. असं करत असताना नगराच्या बाहेर निघतात आणि विथिंग दिसवा आलो केंतो द्वे जने अधस्थ. आता ते दोघे म्हाताराचं रूप घेऊन तिथे बसलेले आहेत त्याच्या कुटी समोर किंवा त्या झोपडी समोर. पण ते महाकश्यप रस्त्याने आलेत आणि त्यांना बघतात. ठीक आहे, तस्मिनकडे सक्को तंतंग असारेती सुजात सरंग वट्टेती, आणि ते दोघे म्हातारे इंद्र त्याची बायको काहीतरी नाटक करतात की आपण आपल्या घरकामामध्ये बिझी राहू, इकडनं भंते येतील असं. मग भंते विचार करतात, इमे
महल्लक महल्लक कालेपी कम्मं करुंदी एव इमस्मिन नगरे इमेही दुग्गत तरा नथी मय्ये. पण त्यांना असं वाटतं मय्ये की मला असं वाटतं हे बिचारे म्हातारे झालेले आहेत तरी त्यांचा गृहस्थ धर्म करत आहेत, घरकाम करत आहेत, बरोबर इतकं वय झाले तरी बरोबर जीवनयापन करण्यासाठी काहीतरी करत आहे. इमस्विंग नगरे ह्या पूर्ण नगरामध्ये ह्या दोघांपेक्षा अजून दुसरं तर दुःखद कोणीच नसेल असं पण त्यांना वाटतं की हो यांना आपण मदत केली पाहिजे, यांच्याकडनं आपण दान घेतलं पाहिजे की यांना जास्त पुण्य मिळेल. इमेही दिन्नां कुळंग मत्तंपी सागमत्तंपी गहेत्वा इमेसंग संगहं करिसामे. यांच्याकडून मला जे काही मिळालं ना, चुकलेलं असेल काहीतरी असेल कसंही असेल मिळाले ना तरी मी ते स्वीकार करेल आणि यांना आशीर्वाद देईल, यांना खूप सारं पुण्य मिळेल असं भंतेजी विचार करतात. मित्रांनो, विचार करा महाकස්සप भंतेजी कसा विचार करतात बघा तुम्ही, बरोबर. इंद्रजी बायका आले 500 एवढा सुंदर इतकं चांगलं भोजन घेऊन आले, त्यांना पळवून लावलं नाही, नाही खायचं मला. आणि असे दोन गरीब की ज्यांच्याकडे नीट चांगलं फ्रेश चांगलं क्वालिटीचं भोजन जेवण सुद्धा भेटणार नाहीये, आता त्यांच्याकडे स्वतःहून जातील आणि भोजन घेतील. ठीक आहे, कळते तुम्हाला. अजून पण त्यांनी ओळखलं नाही की तो इंद्र आहे आणि त्याची अप्सरा आहेत. विचार बघा तुम्ही कसं एखाद्या या अवस्थेला पोहोचलेला व्यक्ती कशा प्रकारे स्वतः शिलामध्ये अग्र असतो आणि कशा प्रकारे इतरांचं भलं कसं होईल असा विचार करत असतो. कळते तुम्हाला. ठीक आहे, समाजामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे का? मला तर नाही वाटत. बदलली पाहिजे, हो नक्कीच बदलली पाहिजे. ठीक आहे, पुढे आता भंते त्यांच्या घराच्या दारासमोर जाऊन उभे राहिले. आता हा जो इंद्र आहे ना, हा इंद्र तर थोडस आता नटखटपणा कसा करतो माहितीये. आता भंते येतीलच तो तिला गप्पन सांगतोय, हे बघ आता भंतेच्या इकडे येतील, आपण काहीच करायचं नाहीये, आपण आपण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहोत असं भंतेना दाखवायचंय. ठीक आहे, आणि भंतेना थोडस आपण चकमा देऊ, थोडस भंतेना आपण असं कसं थोडं चालाकी करून आपण भंतेना भोजन दान देऊ, त्याचं आपल्याला पुण्य मिळेल असं ते प्लॅनिंग करतात. बरोबर. आणि तू काय कर, तू पण तुझ्या कामामध्ये बिझी राहा, मी पण त्यांच्याकडे बघत नाहीये, तू पण बघू नको, भंते जे येतील आपण त्यांना लगेच भोजन दान देऊ आणि आपलं काम होऊन जाईल असं ते चालाकी करतात. आणि मग भंते आता त्यांच्या घरासमोर येऊन उभे राहतात. आता भंतेजी घरासमोर आलेत, उभे राहिलेत. आता याचे नाटक जरा सुरू झाले. हा जर ऍक्टिंग करतो इंद्र कसं, अरे कोणीतरी आले वाटतं आपल्या दाराकडे, जाऊन झुकत झुकत जातो आणि बघतो, असं डोक्यावरती हात ठेवून असं बघतो आणि म्हणतो दिसत नाहीये मला, डोळे आता म्हातारपणामध्ये खराब झालेले आहेत, अजून असा बघतो आणि मग म्हणतो अहो दुःखं अय्यो नो महाकसप थेरो चिरस्समे कुटीद्वारंग आगतो. बापरे किती दुःख होतं आमचं की म्हणजे इतका कठीण काळ गेला आमचा की म्हणते महाकसप इतक्या दिवसांनी इतक्या काळानंतर आज आमच्या कुटीसमोर आलेले आहेत. ठीक आहे, मग आवाज देतो अरे अरे तू घरामध्ये आहे का, बघ कोण आलंय. ठीक आहे, आता ही त्याची अप्सरा ती पण नाटक करत करत येते. सुजात होकंग आलोकंग विय हुतवा की हो, हळूहळू थोडं नाटक करत 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 अथी सामी हो हो मी येते, आणते काहीतरी आणते, बनतेना दान देण्यासाठी आणते आणि दान देताना बनतेच्या पात्रामध्ये काहीतरी टाकते. आता सक्को बनते लुखंग वा पणितंग वाती अचिंतेत्वा संगहं नो करोथ ती पत्तंग गण्णे. आता भंतेच्या पात्रामध्ये भोजन टाकलेलं आहे. मग आता भंतेचे विचार करतायत कसं, यांनी थोडं चालाकी करून भंतेच्या पात्रामध्ये भोजन टाकलेलं आहे. बरोबर, इंद्र त्याच्या अप्सराने म्हाताऱ्याचं रूप घेऊन असं केलं. आता भंतेच्या पात्रामध्ये भोजन पडलंय. भंते काय विचार करतात, भंतेच्या पात्रामध्ये भोजन पडण्याच्या पहिलेच भंते विचार करतात की बाबा हे मला जे काही देतील ना ते मी स्वीकार करेल, यांचं अहो भाग्य आहे, अहो पुण्य आहे, यांना खूप सारं पुण्य मिळेल. आता होतं काय, सो अंतो घरं पविसित्वा घटी ओदनं नाम घटिया उद्धरित्वा पत्तंग पोरेत्वा थेरस्त हत्ते ठपेसी. आणि भंतेच्या पात्रामध्ये भोजन टाकते. आता ते जे पिंड पात्र आहे, सो पिंड पाहतो, अरे आम्ही आता भंतेना भोजन दान केलेलं आहे आणि ते भोजन दिव्य असतं, देवता लोकांमधनं ते भोजन आलेलं असतं. आणि काय होतं माहितीये, अनेक सूप व्यंजनो सकलं राजगहनगरं गंधेन ओझो थरी. ते इतकं सुंदर इतकं स्वादिष्ट असं भोजन असतं, इतकं सुगंधित भोजन असतं ना
की सगळ्या राजगृहामध्ये त्याचा सुगंध पसरलेला असतो. आता भंतेंनी बघितलं आणि भंतेजी विचार करतायत, अहं पुलिसो अप्पे सखो पिंडपातो मह सखो सकस भोजन सदिसो कोण खो ऐसो ते. भंते म्हणताय की जेवण तर खूपच चांगलं दिसतंय आणि हा व्यक्ती तर इतका काही चांगला दिसत नाहीये. बरोबर, याच्या स्टँडर्डच्या खूपच चांगल्या प्रकारचं भोजन आहे असं भंतेजी विचार करतायत. आणि हे भोजन तर इंद्राच्या भोजनासारखं आहे. कोण आहे हा, विचारलं भंतेने विचारलं. सक्कोती, की हा तर शक्र आहे, हा तर इंद्र आहे. मग भंते काय म्हणतायत, भंतेजी काय म्हणतील? हा, तुम्ही चालाकीने भंतेच्या पात्रामध्ये भोजन टाकलं, आता भंतेजी काय म्हणतील? भरिया ते कम्मंग कतांग, तो खूप चुकीचं काम केलेलं आहे, गंभीर असं कार्य केलेलं आहे. दुःखदानं संपत्तीं विलुंपनतेन, की एखाद्या चांगल्या व्यक्तीचा तू अधिकार हिंसावलेला आहे. कोणीतरी दुर्गीत व्यक्ती, कोणीतरी असा गरीब व्यक्ती ज्याला आज भोजन दान देण्याचा अवसर मिळाला असता, त्याचं ते अवसर तू आज नष्ट केलेला आहे. त्याची ती संधी आज तू गमावलेली आहे त्या व्यक्तीची. अच्छा मह्यं दानं दत्वा कोचिदेव दुःखतो सेनापती ठाणं वा सेठ्ठी ठाणं वा लभ्ययाती. आज मला कोणीतरी असा व्यक्ती जो गरीब आहे, त्याने जर आज मला भोजन दिलं असतं ना, तर तो ह्या दुर्गतीमधून निघून कधी तो एखादा चांगला सेनापती बनला असता, मोठा श्रेष्ठी बनला असता कधीतरी कुठेतरी, असा पण त्याचे विचार करतायत. आणि हा काय उत्तर देतो शक्र, काय म्हणेल तो आता? मया दुर्गत तरो नथी म्हणताय ती. म्हणते जी, माझ्यापेक्षा दुसरा दुर्गत व्यक्ती कोणीच नाहीये, माझ्यापेक्षा दुसरा गरीब व्यक्ती कोणीच नाहीये. इंद्र म्हणते महाकश्यपांना म्हणतोय. आता इंद्राची एवढी हिंमत की तो म्हणते महाकश्यप यांच्या समोर म्हणतोय की म्हणते जी, माझ्यापेक्षा गरीब किंवा माझ्यापेक्षा दुर्गत व्यक्ती अजून कोणीच नसेल. इंद्र का म्हणतोय असा, आपण विचार करू. आपण आतापर्यंत इंद्र इंद्र खूप वेळेस बोललो, कुणाला पटत नसेल काही हरकत नाहीये, नका घेऊ, बरोबर. पण ज्यांची श्रद्धा आहे, याला एक एक्झाम्पल म्हणून बघा, की जर इंद्र असा आहे तसा आहे आपण ऐकलेलं आहे, आणि ह्या व्यक्तीला सुद्धा पुण्य कमवायचं आहे या अर्थाने बघा. पुढे मग कोणाला काही पटेल नाही पटेल ते पुढे बघू बघू. पण श्रद्धा संपन्न लोक याला खूप चांगल्या प्रकारे ऐका. काय होतं आता, इंद्र काय म्हणतो थोडं पालीमध्ये दिलेलं आहे, त्याला थोडक्यात सांगतो कसं. आता इंद्र त्याची व्यथा सांगतोय की भंतेजी मला खूप पुण्य पाहिजे. का पाहिजे? इंद्र सांगतो की भंतेजी, मी तर आता इंद्र झालेलो आहे, हे मी माझ्या मागच्या जन्मांमध्ये बुद्ध उत्पन्न होण्याच्या पहिले मी काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे, आणि म्हणून मी आज इंद्र आहे. ठीक आहे. पण बुद्ध उत्पन्न झाल्यानंतर बुद्धांचा धम्म ऐकून, बुद्धांच्या धम्माचं पालन करून, बुद्धांच्या धम्मामध्ये खूप चांगलं कुशल कर्म केल्यानंतर माहिती काय झालं? 3 प्रकारचे देवता लोक आलेले आहेत माझ्या त्या देवलोकामध्ये. कोण? चूड रथ देवपुत्तो, महारथ देवपुत्तो, अनेक वर्ण देवपुत्तो, असे 3 प्रकारचे देवता तिथे उत्पन्न झालेले आहेत. देवांचा राजा इंद्र तो तर मोठा आहे, तो तर मेन आहे. पण तिथे अजून असे 3 प्रकारचे देवता लोक आलेले आहेत. देवता लोक असंख्य असतील, त्यांची खूप मोठी संख्या आहे. पण तो सांगतो की हे 3 देवता लोक आहेत ना, यांचा प्रकाश माझ्या प्रकाशापेक्षा मोठा आहे. त्यांच्या प्रकाशामुळे मी चमकतो असं सांगतोय. आणि माझा प्रकाश, माझ्या शरीरातून निघणारा प्रकाश त्यांच्या प्रकाशासमोर काहीच नाहीये. त्यांच्या वैभवासमोर माझं वैभव काहीच नाहीये. तो असं कम्पेअर करतोय. एक स्वतः देवता आहे, दुसऱ्या देवतासोबत स्वतःला कम्पेअर करतोय आणि म्हणतोय की माझा काही प्रभाव पडतच नाहीये, मी किती दुःखत आहे इंद्र असून सुद्धा. का? कारण की ह्या 3 लोकांनी बुद्धांच्या शासनामध्ये येऊन कुशल कर्म केलं, आणि आज ते देवता लोकांमध्ये आलेले आहेत, 34 मध्ये आलेले आहेत. अशा प्रकारे पुढे म्हणतो की त्याला थोडी लज्जा वाटते किंवा त्याला थोडा कमीपणा वाटतो. हे 3 देवता लोक मला विचारतात, चला आपण इथे जाऊया, मला ते करायला पण होत नाही, कारण की त्यांचा प्रकाश इतका मोठा असतो. अशा प्रकारे त्याला वाटते की नाही, माझं पुण्य कमी आहे, मला अजून पुण्य कमवलं गेलं पाहिजे, असा इंद्र विचार करतोय. कुठे धर्तीवरती येऊन म्हणते महाकश्यप यांना भोजन दान देण्याचा प्रयत्न करतो की याचं पुण्य वाढावं, भविष्यात त्याला अजून चांगली गत प्राप्त व्हावी, म्हणून तो असं पुण्यकर्म करतोय. ठीक आहे. आणि म्हणून म्हणते मी असं केलं आणि तुम्हाला दान दिलं. पण ते म्हणतात की तू असं धोका देऊन मला असं चालाकी करून दान नाही द्यायला पाहिजे होतं. तर म्हणतो भंतेजी, काय मी असं चालाकी करून दान दिलं तर मला पुण्य नाही भेटणार का? पण त्याचे म्हणतात नाही, पुण्य तर मिळेलच, पुण्य तर मिळेल. असं ऐकून खुश होतो
आणि मी भंतेंना भोजनदान दिलं, महाकश्यपांना भोजनदान दिलं असं बोलत बोलत भंतेंना प्रणाम करतो, प्रदक्षिणा करतो. दोघं आकाश मार्गाने जातात त्यांच्या देवलोकामध्ये आणि बोलतो, मी आज भोजनदान दिलं, आज मी भंतेंना भोजनदान दिलं. एकदम उत्साहामध्ये, एकदम हसत हसत, मोठमोठ्या आवाजामध्ये, हर्ष उल्हासामध्ये तो आता देवता लोकामध्ये जात असताना खाली बुद्ध भिक्षू संघासमोर बसलेले आहेत आणि बुद्ध बोट करून सांगतायत, बघा इंद्राकडे बघा, इंद्र कसा करतोय. समोर खूप मोठा भिक्षू संघ बसलेला आहे आणि म्हणते म्हणतात, पश्चात बघा विकवे सक्कं देवानं इंद्रं, देवांचा इंद्र असा उदानं उदानेत्वा आकाशेन गच्छन्ति याह, की बघा तो काय म्हणतोय, अहो दानं परमदानं कस्यपे सुप्रतिष्ठितं, अहो दानं परमदानं कस्यपे सुप्रतिष्ठितं, की सुप्रतिष्ठित असे म्हणते महाकश्यप यांना मी भोजनदान दिलेलं आहे, परमदान दिलेलं आहे. असा तो इंद्र उड्या मारत मारत आनंदामध्ये जात आहे आणि भगवान बुद्ध म्हणतात, बघा त्याला बघा असं. आता भिक्षू लोक विचारतात, भंतेजी का बरं तो असं म्हणतोय बुद्ध, की भगवान तो असं का म्हणतोय. पण ते म्हणतात, वंचेत्वा तेन मय्यं कुत्तस्त कस्तपस्त पिंड पातो दिनो, की त्याने थोडीशी चालाकी करून आहे ना भंते महाकश्यप यांना भोजनदान दिलेलं आहे असं. मग पुढे म्हणतात की माझ्या मम पुत्रेन सदिसन नाम पिंड पातिकं देवापी मनुष्यापी, की माझा जो पुत्र आहे, माझा जो महाकश्यप आहे ना, त्याला देवता काय मनुष्य सुद्धा दान देण्यासाठी तत्पर असतात, प्रयत्न करत असतात, कारण की ते महाफलदायी आहे. बरोबर, महाफलदायी आहे, प्रयत्न करतात. बरोबर, इतकी चालाकी करून त्याने दान दिलं की त्याला पुण्य भेटावं, म्हणून पुण्य तर मिळणारच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे भगवान खूप चांगल्या प्रकारे प्रशंसा करतात आणि पुढे गाथा म्हणतात, अपमत्तो अयं गंधो यावं तकरचंदनं योज सिलवंतं गंधो वाती देवेसु उत्तम. असं की तगराचा चंदनाचा हा जो गंध आहे ना, हा लिमिटेड आहे. अपमत्त की त्याचं लिमिट आहे थोडस. कसं, ते एखाद्या एरियाप्रती किंवा गावापर्यंतच असेल चंदनाचा सुगंध. पण शिलवान व्यक्तीचा गंध, शिलवान व्यक्तीचा सुगंध आहे ना, हा देवता लोकांपर्यंत सुद्धा जातो. असं शिलवान कसा बनते महाकश्यप, बरोबर अल्प इच्छा आहे. कसं त्यांचं इंटेन्शन आहे, श्रीमंतांकडून भोजन घेतलं त्यांना तर खूप काही आहे, पण अशा व्यक्तीला जर आपण दान दिलं, दान देण्याची संधी उपलब्ध करून दिली, तर त्याचं मंगल होईल, त्याचं कल्याण होईल. स्वतःच्या पात्रामध्ये कसं भोजन पडेल याची अजिबात चिंता करत नाहीये ते महाकश्यप. बरोबर, शरीर चालवायचंय म्हणून थोडंसं भेटलं तरी मी खुश आहे, पण समोरच्या व्यक्तीचं मंगल होईल, कल्याण होईल, त्याला पुण्य मिळेल, असा विचार म्हणते महाकश्यप करत आहे. बरोबर, भरपूर आधी एखाद्या डिस्कशन मध्ये काही कल्याण मित्र होते, डिस्कशन करत असताना प्रश्न विचारला गेला की एखादे शिलवान लोक जर एखाद्या भिक्षूला, जीवनधारी व्यक्तीला भोजन दान देत असेल तर भंतेंची काय जबाबदारी असते म्हणा. अनेकांनी खूप उत्तरे दिले. मग कल्याण मित्र जे होते त्यांनी उत्तर दिलं की जो व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे दान मिळत आहे ना, तो त्याने असा विचार केला गेला पाहिजे की मला दान मिळतंय कशामुळे, माझ्या पूर्व जन्माच्या पुण्यामुळे, या चिवरामुळे मला दान मिळतंय. मला जे दान देत आहेत ना, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांचं मंगल व्हावं, त्यांना अजून जास्त पुण्य मिळावं, म्हणून मला परिश्रम करायचे आहेत, मला शिलामध्ये प्रतिष्ठित व्हायचंय, मला समाधीचा अभ्यास करायचा आहे, मला प्रज्ञेचा अभ्यास करायचा आहे, समर्थ विपश्यना करायचं आहे, जेणेकरून मी मार्गावरती लागेल, समर्थ विपश्यना करून मग्न फलावरती लागेल, आणि जे लोक मला दान देत आहे ना, त्यांना अजून जास्त भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पुण्य मिळेल, म्हणून मला परिश्रम करायचा आहे, असा भाव त्या व्यक्तीमध्ये आला पाहिजे, जीवनधारी व्यक्तीमध्ये आला गेला पाहिजे. मित्रांनो, हे उत्तर आहे. खूप चांगल्या प्रकारे समर्थ विपश्यना करणाऱ्या मित्रांसोबत जेव्हा धर्मचर्चा होते, अशीच उत्तरं मिळतात. आणि असाच पर्स्पेक्टिव्ह, असाच दृष्टिकोन असला पाहिजे जे लोक जीवनधारी आहेत. आणि आपण आपण उपासक आहोत, उपासिका आहोत, गृहस्थ आहोत. गृहस्थ धर्म करत असताना भरपूर चुका होत असतील, ते साईडला करून कसं अजून 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 आपण शीलवान होऊ शकतो. पंचशील आहे, अष्टशील आहे, दानशील भावना आहे, अजून 10 प्रकारचे कुशल कर्म आहे, ते कसं आपण रोज 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 करू शकतो, ते केलं पाहिजे. बरोबर. आणि अशा प्रकारे भंते या ठिकाणी, भगवान या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे गाथा सांगतात. भंते महाकश्यपांवरती भरपूर माहिती आहे. समाजामध्ये, संघामध्ये असे काही भिक्षू तर झालेच पाहिजे. समाजाची सध्याची अवस्था बघतात, विकाल भोजनशील जसं तुटतंय, ठीक आहे, याच्यावरती काम करण्यासाठी काही भिक्षूंनी पुढाकार घेतला पाहिजे.
थोडं बोलकं असलं पाहिजे. तिथे चुकीचं आहे तिथे चूक सांगितलं गेलं पाहिजे. तिथे बरोबर आहे तिथे प्रशंसा केली गेली पाहिजे. उपासक पण सुद्धा जागरूक असतील. भिक्षू संघ सुद्धा जेव्हा जागरूक असेल मित्रांनो तेव्हाच धम्म टिकेल. ठीक आहे. नाहीतर धम्म ऱ्हासाची कारणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. एक सजाग आणि जागरूक उपासक अशी अपेक्षा करू शकतो आणि नक्कीच संघाने सुद्धा याची खूप चांगल्या प्रकारे जबाबदारी घ्यावी की कशा प्रकारे संघ हा खूप चांगल्या प्रकारे शिलामध्ये प्रतिष्ठित होईल आणि जे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका संघाला दान देत आहेत त्यांना कशा प्रकारे अजून चांगले पुण्य मिळेल त्यांची संघामध्ये कशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा उत्पन्न होईल याचा सुद्धा त्यांनी विचार केला गेला पाहिजे. या बुद्ध वचनाच्या प्रतापाने हे काही धम्म देसना आज माझ्याकडनं झालेली आहे. हे सांगत असताना माझा उद्देश फार शुद्ध आहे परिशुद्ध आहे. जरी काही खोट असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. माझ्या सांगण्यातनं बोलण्यातनं काही जर चुकीचा अर्थ केला असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. ह्या सत्य वचनाच्या आधारे तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. बुद्धांचं शासन चिरकाळापर्यंत टिको. श्रद्धा संपन्न लोक श्रद्धा संपन्न उपासक उपासिका याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा उचलून घेऊ. आपल्या पारमी पूर्ण करू दानशील भावना खूप चांगल्या प्रकारे करून स्वतःचं मंगल करून घेऊ आणि अनंतांच्या आशीर्वादाने प्रत्येक बुद्धांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर अनंतांचे दर्शन हो. बुद्धांचे दर्शन हो. तुम्ही मी आपण सगळे मग्ग फलावरती लाभू. ही धम्मदेशना देण्यासाठी जितके पण घटक मदत करत आहेत त्या सगळ्यांचं मंगल हो. धम्मदेशना ऐकणाऱ्या सगळ्या सत्वांचं मंगल हो. काया वाचा मधून काया वाचा मनाद्वारे झालेल्या पाप कर्मांबद्दल क्षमा मागतो. जे काही पुण्य मी कमवलेलं आहे हे मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो. देवता आपली रक्षा करो. कुशल कर्म करण्यासाठी धम्म आपली रक्षा करो. खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या तेजीने आपण कुशल कर्म करू. आपल्या पारामी पूर्ण करू आणि निब्बान सुखाचा लवकरात लवकर आपण साक्षात्कार करो. धम्म साक्षात्कार करो. धम्म संवेग हो. फल भेटो या पुण्याच्या प्रतापाने तुम्ही मी आपण सगळे आस अवश्य हो. अनंत पदापर्यंत पोहोचू. निब्बान पदापर्यंत पोहोचू. साधू साधू सा